नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पुण्यामधल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे। लक्ष्मण हाके यांनी मद्यपान करून शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला, तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। वादानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। यावेळेला हाकेंची मेडिकल चाचणी करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली। रात्री उशिरा ससून रुग्णालयामध्ये पोलिसांनी हाकेंना वैद्यकीय चाचणीसाठी नेलं। लक्ष्मण हाकेंचे रक्त आणि युरिनचे नमुने पोलिसांनी घेतलेले आहेत। अद्याप कुणावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही। दोन्ही बाजून ऐकून पोलीस पुढची कारवाई करणार आहेत। कात्रज कोंढवा रस्त्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद झाला। लक्ष्मण हाकेंनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला। संभाजीराजेंवर केलेल्या वक्तव्यावर जाब विचारल्यानं हाके भडकले असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे। मद्यपान केलेल्या लक्ष्मण हाकेंनी शिवीगाळ केली असाही आरोप आहे। गाडीवरनं उतरून शिव्या द्यायला लागले आम्हाला की तुमचा काय संबंध आम्हाला इथं बोलण्याचा। त्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही असं बोलू नका। त्यानंतर त्यांनी काही त्यांच्या बांधवांना फोन केले, त्यांचे काही बांधव तिथं आले। लक्ष्मण हाके सार्वजनिक ठिकाणी दारू पित होते। बिअरची बोट आमचाच एक रिक्षावाला मराठा बांधव होता, तो तिथं बिअर त्याला सांगितलं बिअर घेऊन ये, तो तिथं बिअर पित होता। त्यावेळेस त्यांनी आम्ही तिथे सगळेजण गाडीवरती निघाले होते, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली लक्ष्मण हाके मराठा बांधव। तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस 5 वाजल्यापासून मला अगोदर दोघंजण भेटूनही गेले। माझ्यावर त्यांनी प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता। वादानंतर दोन्ही बाजूचे लोक पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात गेले। हाकेंची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली। मेडिकल चाचणीसाठी कोंढवा पोलिसांनी हाकेंना ससून रुग्णालयात नेलं। ससून बाहेर हाके समर्थक आणि मराठा आंदोलक समोरासमोर आले। दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली। रात्री उशिरा लक्ष्मण हाकेंचं रक्त आणि युरिनचे नमुने घेण्यात आले। मी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जातो अशी लेखी हमी लक्ष्मण हाकेंनी पोलिसांना दिली। लेखी हमीनंतर कोंढवा पोलिसांनी रात्री उशिरा लक्ष्मण हाकेंना घरी सोडलं। अद्याप कुणावरही गुन्हा दाखल नाही। पोलीस दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून कारवाई करणार।